आपल्यासोबत करुणा मुंडे जे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, मसाजोगचे सरपंच देशमुख जे आहेत त्या संदर्भामध्ये आता आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, काय सांगणार आहात? नैतिकताच्या आधारवरती हे 3 महिने अगोदर झाला पाहिजे होता, पण झाला नाही. आणि त्यांच्या मी ट्विट बघितलेला आहे. आता मला खूप असं वाटते आणि त्यांना मी एक राय देते, एक पत्नी म्हणून मी राय देते, एक माणुसकी म्हणून मी राय देते की तुम्ही असा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नका की डॉक्टर तुम्ही धनंजय मुंडे काल टी पार्टीमध्ये जे चाय पर बैठक होती, जे अधिवेशनच्या अगोदर होते पार्टी, त्याच्यामध्ये तो होते आणि ते पार्टीमध्ये होते. काल देखील अधिवेशनामध्ये हसत खेळत इकडून तिकडून फिरत होते, गप्पा गोष्टी सगळ्यांसोबत करत होते. CM साहेब सोबत पण त्यांची मीटिंग झाली 10-15 मिनिटाची. त्यावेळे डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं नाही आणि ज्यावेळे तुम्ही हे सगळे तुमच्या लोकांच्या ते सगळं बघितलेलं आहे, त्यावेळे तुम्ही रात्री कुठे डॉक्टरांनी तुम्हाला राय दिली? तुम्ही क्या लोकांना मूर्खामध्ये काढताय का? इतके तुम्ही मंत्री आहे, तुमच्याकडे डोकं व्हायला पाहिजे की तुम्ही काय म्हणताय. अरे राजीनामा तुम्ही नैतिकताच्या आधारावर द्या. जनता तुमचे नैतिकताच्या सन्मान करतील. पण जरी तुम्ही असे खोटे नाटे बहाणे करून जरी तुम्ही असं काहीतरी मीडियावरती ट्विटरवरती सांगताय, त्याचा लोक पुन्हा निषेध करणार आहे. आणि आमची लढाई इथे संपली नाही आहे. जसं की धनंजय मुंडेंनी वाल्मिकरांनी स्वतः सांगितलेलं आहे की फाशीची सजा व्हायली पाहिजे, त्यांची मागणी पूर्ण करा. त्यांची मागणी आहे आणि माझी स्वतःची एक मागणी आहे. जसं की मी बघितलेलं आहे काल छायाचित्रमध्ये की संतोष देशमुख भाऊ जे मृतदेह आहे त्याच्यावरती लघवी करण्यात आलेली आहे ह्यांच्याकडून. तर त्यांना सगळे जे दोषी लोक आहेत त्यांना जनतासमोर उभे करा आणि त्यांचे तोंडावरती लघवी करा. आमची हे पुढे मागणी असणार आहे शासनाकडून. आपण पाहतोय की आता चार्जशीटमध्ये जे चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आहे. मात्र सातखेड्यामध्ये ज्या बैठका होत होत्या, ज्या कंपनीला खंडणी दिली जात होती, त्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या मुंडेंच्या ह्यामध्ये झालेल्या आहेत. तर काय सांगाल त्या? जसं की ताईंनी सांगितलेलं आहे की शासकीय जे निवासस्थानवरती ते खंडणीची पूर्ण बैठकीत झालेली आहे. त्याची 100% पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही गैरसमज नाही आहे. मी पण त्याच्या समर्थन करते. आणि ज्या वेळे वाल्मिक कराड गायब होता त्यावेळेपासून कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे, याच्यामध्ये त्यांना पण दोषी ठरलं पाहिजे. याच्यामध्ये आता राजीनामा तर दिला आहे मंत्रिपदाचं, मात्र आमदारकीचं काय सांग? आमदारकीच्या 100% जसं की माझे मुलाबाळांचं नाव दाखवलेलं आहे, शिशू मुंडे, शिवानी मुंडे. इलेक्शनचा जे पर्चा असतो त्याच्यामध्ये. आणि माझ्या एक पत्नी म्हणून नाव दाखवला नाही आहे. तो मी इलेक्शन कमिशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि हायकोर्टामध्ये मी तक्रार पिटिशन टाकलेलं आहे. 10 तारखेला त्याची डेट आहे. 100% 6 महिन्यामध्ये आमदारकी पण जाणार आहे. आपण पाहिलं की आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, मात्र येत्या काही काळामध्येच ते आमदारकीचा देखील राजीनामा देतील असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अनुपसह जयश्री मोरे, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.